हॅलो, आता आपण बघूया वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की स्वानंदी खूप छान तयार झालेली असते. तेव्हा समर येतो तेव्हा स्वानंदी बोलते की नका ना, सुश आणि अंशुमनचं रिसेप्शन आहे आणि मी मी वेगळीच दिसते, जरा ऑड नको वाटायला. मी पटकन साडी बदलते ना, खूप भडक आहे. तेव्हा समर पटकन तिचा हात धरतो आणि बोलतो की नाही नाही, तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत, नका बदलू, तुम्ही काहीच करू नका. तेव्हा स्वानंदी बोलते की मग तेव्हा तुम्ही असं एकटक कसं बघत होतात. तेव्हा समर बोलतो की समर थोडा गोंधळतो आणि बोलतो की ते आजी लावते ना की दृष्टी लागायला नको म्हणून ते. तेव्हा स्वानंदी बोलते की काजळ. तेव्हा स्वानंदीला खूप लाजायला होतं, हसते ती ती बोलते की थांबा मी आणते म्हणून. तेव्हा स्वानंदी काजळ आणून देते. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा मी लावते. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, दाखवा, आजी जशी लावते ना. तेव्हा समर स्वानंदीच्या कानामागे काजळ लावतो. स्वानंदी त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा समर बोलतो की आता तुम्ही दृष्टहीन झाला आहेत. तेव्हा स्वानंदी हसायला लागते. तेव्हा समर बोलतो की खरंच तुम्ही सुंदर दिसत आहेत आणि आता याच्यात काहीही चेंज करू नका. बरं चला, मी येतो, बघतो खाली काय चाललं आहे ते, तुम्ही पटकन रेडी होऊन या आता. तेव्हा समर जायला लागतो. तेव्हा समर पुन्हा स्वानंदीकडे एकटक बघतो आणि बोलतो की विलक्षण सुंदर दिसत आहेत तुम्ही खरंच. आणि समर चालला जातो. तेव्हा स्वानंदीला पण आरशात बघून हसायला येत असतं. ती खूप लाजत असते. इकडे अंशू आणि मल्लिका एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा अंशू बोलतो की तू जेव्हा मला प्लॅन सांगितला होता ना, तेव्हा मला असं वाटलं की काय वर्क करणार आहे, म्हणजे तेव्हा ताईने जे केलं तेव्हा चिंगीला तिने पाडलं. तेव्हा अंशू फ्लॅशबॅकमध्ये सांगत असतो की अर्पिता कशी जाते पायऱ्यांजवळ, चिंगी येत असते. अर्पिता पटकन त्या पायरीवर तेल सांडते आणि चिंगी येण्याच्या आत पटकन तिथून पळते. चिंगी पायरीवरनं येता येता खाली पडते आणि चिंगी पोटावर पडते. तेव्हा मल्लिका इकडे अंशूला सांगत असते की हां, म्हणूनच आपल्यावर डाऊट यायला नको ना, म्हणून मी अप्पीला पटकन हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तेव्हा अंशू बोलतो की बरं झालं मी नाही गेलो नजर ठेवायला, नाहीतर अजून राडे झाले असते. तेव्हा मल्लिका बोलते की अप्पीला पाठवण्याचं कारण हेच होतं की आता फक्त हे बघायचं होतं की बाळाचं आणि चिंगीचं काय होतं आहे ते. तेवढ्यात मल्लिका फ्लॅशबॅकमध्ये सांगत असते की अप्पीचा पटकन मल्लिकाला फोन येतो आणि ती बोलते की मम्मा आपला अंशू वाचला, खूप गुड न्यूज आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आणि ते बाळ. तेव्हा अर्पिता बोलते की ते बाळ नाही राहिलं म्हणून तर बोलते की गुड न्यूज आहे, आपला अंशू वाचला. तेव्हा मल्लिका बोलते की माझ्या दोघी पोरांनी खूप मस्त काम केले, ये लवकर, तू लवकर घरी ये, खूप लाड करायची आहे तुझी म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की अप्पीचा कॉल येऊन इतका जीव भांड्यात पडला होता ना. तेव्हा अंशू बोलतो की मम्मा मी तर एवढा खुश झालो तर मला तर पार्टी करावीशीच वाटली होती. तेव्हा मल्लिका बोलते की पण तू लग्न करून आलास हे दुःख होतंच आहे ना, म्हणून मी आपलं प्यादे वापरलं. तेव्हा मल्लिका पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये सांगत असते की जेव्हा ती सुश लग्न करून आलेली असते तेव्हा सुशची आई मंदाकी नीरा आणि सुशला मल्लिका भरवत असते. तेव्हा मल्लिका बोलते की काय आहे ना, पाय सांभाळून चालायला पाहिजे होतं ना चिंगीने. तेव्हा सुश बोलते की म्हणजे आता चिंगीला बेबी नाही होणार. तेव्हा मल्लिका बोलते की आता गेल्या तर कसं होणार, नीट बघून चालायचं ना तिने. तेव्हा मल्लिका बोलते की तरी आम्ही तिला सांगितलं होतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तिला तिच्या मुलाची काळजी नाही तर आपण काय करणार ना, खोटं बोलून मूल पदरात पाडून घेतलं आणि आपल्या जावई बापूंची कशी वागली ती. तेव्हा मल्लिका मंदाकिनी आणि सुशच्या विरोधात पूर्णपणे चिंगीबद्दल भरत असते की चिंगीने माझ्या अंशूला फसवलं, मुलगा पदरात पाडून त्याच्या प्रॉपर्टी बघत होती ती म्हणून. तेव्हा मंदाकिनीला तेच वाटतं की खरंच चिंगीने फसवलं आहे म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की बघितलं ना, शेवटी देवाने शिक्षाच घडवली. तेव्हा मल्लिका बोलते की हो ना, चांगली अद्दल घडवली, पुन्हा कोणत्या मुलाकडे वाकड्या नजरेने बघणारे नाही, माझ्या अंशूला फसवत होती ती. तेव्हा मंदाकिनी बोलते की आता कुठल्या मुलाकडे वाकड्या नजरेने काय, ती असा श्रीमंत मुलगा फसवणारच नाही. तेव्हा स्वानंदीबद्दलही मल्लिका भरवत असते की पण काय, आपलेच दात आणि आपलेच ओठ, स्वानंदीचं तिला काय पूर्ण पाठिंबा आहे ना. तेव्हा मल्लिका हे मंदाकिनीला हेही सांगून दाखवत असते की बघितलं ना, काय आहे ना, लग्न तुम्ही मान्य केलं आहे हो, पण तुमच्या घरात रोहनने, स्वानंदीने, तुमचे मिस्टर यांनी कुठे मान्य केलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही नका काळजी करू त्याची. तेव्हा मल्लिका इकडे अंशूला सांगत असते, दोघं खूप खुश असतात की त्यांनी केलेला प्लॅन सक्सेसफुल झाला असतो म्हणून. इकडे खालच्या हॉलमध्ये रिसेप्शनची तयारी चालू असते. पारंपरिक पद्धतीने बायका येत असतात आणि त्या बायका मल्लिकाला सांगतही असतात की आम्हाला थीम खूप आवडली आहे पारंपरिक पद्धतीची. तेवढ्यात स्वानंदीही येते. समरचे ऑफिसचे ते क्लायंटही येतात ज्यांना समरने इन्व्हाइट केलेलं असतं ते. तेव्हा स्वानंदी येते. तेवढ्यात रोहन
अधिरा स्वानंदीचे बाबा येतात. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की मी येतेच. तेव्हा समर बोलतो की जा. तेव्हा स्वानंदी गेल्यावर स्वानंदी पहिले बाबांना विचारते की बाबा कसे आहात. तेव्हा बाबा बोलतात की मी ठीक आहे, तू कशी आहेस बाळा, सूश कुठे. तेव्हा स्वानंदी बोलते की ती तयार होते. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू नक्की ठीक आहेस ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की नंदू मला समर सरांशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा समरकडे जातात आणि बोलतात की समर सर, सूशने केलेल्या ह्या प्रकारामुळे ना मला खरंच तुमची माफी मागावीशी वाटते. तेवढ्याच समर बोलतो की अहो तुम्ही कशाला माफी मागताय, उलट अंशुमनने. तेवढ्याच मंदाकिनी आणि मल्लिका मुद्दामच त्यांच्यामध्ये येऊन उभे राहते आणि मल्लिका बोलते की अहो जाऊ द्या ना दिलीप दादा, कशाला, आता झालं गेलं विसरून जाणार, केलं पोरांनी, आता त्यांना आशीर्वाद द्या. तेव्हा समर सांगत असतो स्वानंदीच्या बाबांना की अंशुमनने केलेल्या चुकीबद्दलच मला तुमची माफी मागावीशी वाटते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघितलं ना, मी सांगतच असते यांना की सगळं सोडून द्या म्हणून. तेव्हा मल्लिका मुद्दामच त्यांना बाजूला बसायला लावते आणि बोलते की बसा या दिलीप दादा, इथे येऊन बसा. मंदाकिनीलाही ती बसायला लावते. तेवढ्यात अर्पिता येते आणि अर्पिता आवाज देते की मम्मा. तेव्हा समर आणि स्वानंदी अर्पिताकडे बघतच असतात. आजीलाही चांगलं वाटत नसतं ती आलेली. तेव्हा मल्लिका बोलते की मी आलीच हं. तेव्हा मल्लिका पटकन अर्पिताला जाऊन मिठी मारते. तेव्हा आजी बोलते की काय गं अर्पिता, तू आत्ताच गेली आणि लगेच आलीसुद्धा. तेव्हा मल्लिका बोलते की जाऊ द्या ना आई, मीच बोलवलं होतं, तिच्या सख्ख्या भावाचं रिसेप्शन आहे आणि ती नाही. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा बघ ना, दादाने आणि आजीने मला इन्व्हिटेशनचा फोनही नाही केला. दादा मी तुला आवडली नाही आहे का रे, सोडणार आहे दादा आताचा सगळा विषय, नाही तर मी परत जाईन हं. तेव्हा मल्लिका बोलते की अगं असं कसं परत जाईन, अगं भावाचं रिसेप्शन आहे तुझ्या आणि ते झाल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे, हो की नाही आई. तेव्हा आजी काहीही बोलत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की हो म्हणाले आजी. तेव्हा आजी तिच्याकडे चक्क होऊन बघायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते की चल चल ये. तेवढ्या तिथे मल्लिकाची एक मैत्रीण असते डॉली. तेवढ्यात ती डॉली विचारते की काय गं तुझा मुलगा कुठे आहे. तेवढ्यात अंशू येतो. तेव्हा ती बोलते की वाव काय हँडसम आहे का तुझा मुलगा. तेव्हा अंशू बोलतो की नमस्ते डॉली काकू. तेव्हा तिची मैत्रीण बोलते की अरे काकू काय, कॉल मी डॉली. तेव्हा अंशू बोलतो की डॉली. तेव्हा ती बोलते की तुझी बायको कुठे आहे रे. मल्लिकाने खूप कौतुक केले तुझ्या बायकोचं, खूप संस्कारी घराण्यातली मुलगी म्हणे. तेव्हा अंशू बोलतो की टॅलेंटेडसुद्धा. तेव्हा इकडे समर स्वानंदीला विचारत असतो की सूश कुठे. तेव्हा स्वानंदी बोलते की थांबा मी बघते हां. तेव्हा स्वानंदीला जाऊ न द्यायचं म्हणून अर्पिता पटकन स्टेजवर जाते आणि बोलते की आता जिच्यासाठी आपण वाट बघत होतो ती माझी टॅलेंटेड सुंदर अशी वहिनी ती आली आहे, तर सगळ्यांनी तिच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात आणि तिकडनं सूशची एंट्री होते. सूश पूर्णपणे शॉर्ट्स कपड्यांमध्ये असते, एकदम मॉडर्न बनून येते. तेव्हा अचानक स्वानंदीचं पण लक्ष जातं आणि हळूहळू सगळ्यांचंच लक्ष राहतं. सगळे शॉक होतात सूशला बघून. स्वानंदीचे बाबाही टेन्शनमध्ये येऊन जातात सूशला बघून. सूश स्टेजवर येते. अर्पिता तर स्माईल करत असते. अर्पिता पटकन तिचा हात अंशूच्या हातात देते. अंशूही स्माईल करत असते. मल्लिकाने त्यांचा सगळ्यांचा प्लॅन असतो. तेव्हा ती डॉली बोलते की काय गं ही तुझी सून आहे, बापरे कसली मॉडर्न आहे, तू तर काय म्हणाली होती संस्कारी आहे, पण हे कसले संस्कार. तेव्हा दुसरी बाई बोलते की आम्ही पण बघितले आहेत अशा गोष्टी, पण असं काय बाबा पारंपरिक सोहळ्यात असे कपडे तर नाही बघितले. पहिले मंदाकिनीलाही खूप चिडचिड होत असते, तिला कळत नसतं, ती एकदम शांत होऊन जाते. सगळ्या बायका कुजबूज करत असतात, आम्हाला तर ट्रेडिशनल कपड्यांमध्ये सांगितलं आणि हे काय, हे असे कपडे कोण घालून येतं. सगळ्यांची कुजबूज चालू असते. तेव्हा समर बोलतो की हे काय. तेव्हा स्वानंदी शॉक असते. स्वानंदी बोलते की मला नाही माहीत, तुम्ही मला फक्त 1 मिनिट द्या, मी जाऊन बोलते तिच्याशी. तेव्हा स्वानंदी स्टेजवर जाते आणि बोलते की सूश हे काय. तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की ही मुलगी आता अजून काय काय करणार आहे कुणास ठाऊक. तेव्हा स्वानंदी बोलते की हे काय घालून आलीस. तेव्हा सूश बोलते की असं का विचारतेस, तूच तर दिले ना मला हे कपडे. तेव्हा स्वानंदी तिला शांत करते, हळू बोल. तेव्हा सूश पुन्हा बोलते की अगं तूच तर दिलेस ना मला हे कपडे. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं पण मी तुला जी पैठणी साडी दिली होती ना, त्यात ज्वेलरी वगैरे सगळं होतं आणि मी अंशुमनकडे दिलं होतं. तेव्हा सूश बोलते की तू जे दिलं आहे त्याच्यामध्ये ह्या पिशवीत हेच होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं मी जेव्हा तुझ्याकडे आली द्यायला तेव्हा तू बाथरूममध्ये होती, मग अंशुमनकडे दिलं होतं, अंशुमनकडे सगळं दिलं होतं साडीन ते. तेव्हा अंशुमन ही बोलतो की हो तुम्ही माझ्याकडे दिलं होतं,
आणि सूज आल्यावर तुम्ही निघून गेल्यावर मी सूजकडे जसं तसं दिलं. मी नाही पाहिलं त्यात साडी होती की ड्रेस होता. तेव्हा तेव्हा सूज बोलते की ग्रँड इन लॉ बघा ना. तेव्हा आजीही बोलते की अगं हो हो मीच दिली होती ती साडी. तेव्हा स्वानंदी बोलते की एक्झॅक्टली तुम्ही दिलेली साडी सगळी ज्वेलरी मी जशीच्या तशी अंशुमनकडे दिली होती. तेव्हा सूज बोलते की पण मला त्यात हेच दिसलं. तेव्हा स्वानंदी बोलते की हो पण तेच तर मी म्हणते ना, मी तुला का देईल असा ड्रेस आणि तो पण असा. तेव्हा अर्पिता मध्येच येते मुद्दाम आणि बोलते की बास कर स्वानंदी, कसला आव आणतेस. तेव्हा स्वानंदी बोलते की कसला आव. तेव्हा तेव्हा अर्पिता बोलते की आम्हाला माहिती आहे तुला सूजचं आणि अंशुमनचं लग्न बिलकुलच पसंत नाही म्हणून तू हा डाव रचला ना. तेव्हा सूज त्या शब्दच पकडून बोलते की म्हणजे ताई तू हे मुद्दामून केलं आहेस मला सगळ्यांसमोर खाली मान घालण्याला यावी म्हणून. ताई का करतेस असं, मी काय बिघडवलं आहे तुझं. सूज अशी बोलते. स्वानंदी शांत होते. समरला काही कळत नसतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.